शेतकरी मित्रांनो 2 मिनिटे इकडे लक्ष देऊन व्हिडिओ बघा। तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे त्यांच्यासाठी सर्वात मोठी या ठिकाणी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या सुमारे 30 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 3200 कोटी रुपये म्हणजे जमा पीक विमा या योजनेअंतर्गत अखेर आनंदाची बातमी आलेली असून सर्व शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळणार आहे। अखेर सरकारच्या माध्यमातून पीक विम्याचा पुढील टप्पा आता जाहीर झालेला आहे। या ठिकाणी तुम्ही बघू देखील शकता सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे माहिती आलेली असून शेतकऱ्याच्या बँक खात्यात दुसऱ्या टप्प्याचे पीक विम्याचे पूर्ण पैसे आता वाटप करण्यात येणार आहेत। आता हेक्टरी रक्कम तुम्हाला पूर्णपणे शेतकऱ्याच्या बँक खात्यात सोडण्यात येईल असं सरकारने सांगितले देखील आहे। त्यामुळे आता कोणत्याही शेतकऱ्यांनी कसलीही काळजी चिंता करण्याची गरज आता पडणार नाही असं पण आपण डायरेक्ट बोलू शकतो। या ठिकाणी बघू शकतो सरकारने आता पैसे जाहीर केलेले असून शेतकऱ्याच्या बँक खात्यात दुसऱ्या टप्प्याची पूर्णपणे रक्कम आता जमा होऊन जाणार आहे। त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याला कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही। पहिल्या टप्प्यासाठी सरकारच्या माध्यमातून 16 जिल्हे या ठिकाणी जाहीर करण्यात आले आहेत। या 16 जिल्ह्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल आता डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची हेक्टरी 22,000 रुपये जमा होणार आहेत। तर आता कोणते जिल्हे आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पीक विमा जमा होणार आहे सर्व काही माहिती एका व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल। त्यासाठी हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर आत्ताच आपल्याला चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती, जेणेकरून पीक विमा योजनेची सर्व काही माहिती रोजच्या रोज तुम्हाला नक्की बघायला मिळेल। छोटंसं काम करायचं आहे ते म्हणजे तुमचा जिल्हा कोणता आहे ते तुम्ही कमेंट करून तुम्हाला लगेच सांगायचं आहे। तुमच्या जिल्ह्याचे नाव जर तुम्ही कमेंटमध्ये सांगितलं तर तुमच्या जिल्ह्यात पीक विमा कधी वाटप होईल ती माहिती देखील आपण तुम्हाला देणार आहोत। चला तर पाहून घेऊयात। या ठिकाणी देखील पाहू देखील शकता आता सूत्राच्या माहितीनुसार आलेल्या शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे पीक विम्याचा टप्पा आता वाटप केला जाणार आहे। या ठिकाणी स्पष्ट माहिती आलेली असून आता पाहायला गेलं तर 22 जिल्ह्याची नावे सरकारच्या माध्यमातून जाहीर झाली आहेत। म्हणजे आता बघा 16 जिल्ह्यामध्ये जो हप्ता वाटप करायचा होता त्यामध्ये थोडीशी वाढ करून 22 जिल्ह्यामध्ये आता हप्ता वाटप करण्यात येणार आहे। आता पीक विम्याचे दुसऱ्या टप्प्याचे पूर्णपणे पैसे आता जमा करण्यात येणार आहेत। यामध्ये काय सांगितले तर या ठिकाणी तुम्ही बघू देखील शकता आलेल्या माहितीनुसार इथे स्पष्ट सांगितले की आता सर्व शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार असून सरकार आता पीक विमा योजनेत मोठा बदल केलेला आहे। पीक विमा प्रत्येक शेतकऱ्याप्रमाणे एकसारखा जमा केला जात नाही। प्रत्येक शेतकऱ्याला हा पीक विमा वेगवेगळ्या रकमेमध्ये जमा केला जात असतो। आता जसं की तुम्हाला ज्या पीक विम्याची रक्कम PMBBA पोर्टलवर दाखवत असेल तेवढीच रक्कम जमा केली जात आहे। यामध्ये काही शेतकऱ्यांना 1 लाख रुपये दाखवले असेल तर तेवढी रक्कम जर विचार केला तर आता सध्या स्थितीला जमा केली जाणार आहे। त्यानंतर काही शेतकऱ्यांना 500 रुपये रक्कम दाखवत असेल तेवढी रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। बाकी अशाच महत्त्वपूर्ण शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये योजनेचे पैसे आता जमा केले जात असतात। जसं की पाहिलं गेलं तर नमो शेतकरी योजना असेल, PM किसान योजना असेल, तर आता आलेल्या माहितीनुसार सरकारने या पीक विमा योजनेला आता मंजुरी दिली असून आता बैठकीमध्ये निर्णय देखील प्रस्तावित झालेला असून या ठिकाणी तुम्ही बघू देऊ शकता 22,000 रुपये हेक्टरी वाटपाचा निर्णय या ठिकाणी आता घेण्यात आलेला आहे। म्हणजे आता पहिला टप्पा हा शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये सोडण्यात येणार आहे। जर तुम्ही या 16 जिल्ह्यापैकी कोणत्याही एका जिल्ह्यात राहत असाल तर तुम्हाला हेक्टरी 22,000 रुपये हे तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत। मग आता नेमके कोणते 16 जिल्हे आहेत त्या 16 जिल्ह्यामध्ये 22,000 रुपये हेक्टरी रक्कम तुम्हाला मिळणार आहे। त्या जिल्ह्याची यादी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे बघायला मिळेल। आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। आता बघा तुमच्या जिल्ह्याचं देखील याद्या तुम्हाला दाखवतो। तर या ठिकाणी स्पष्टपणे बघू शकता माहिती आलेल्या माहितीनुसार स्पष्टपणे आता पीक विम्याचा दुसरा टप्पा पूर्णपणे वाटप केला जाणार आहे। इथे सांगण्यात आलेल्या माहितीनुसार हेक्टरी 22,000 रुपये तुम्हाला वाटप करण्याची जिल्ह्याची यादी देखील सरकारने आता जाहीर केलेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता खाली काय सांगितले की पीक विमा वाटप जिल्ह्याची यादी अखेर सरकारने जाहीर केली। मुख्यमंत्री यांच्या हस्ते पूर्णपणे टप्पा आता वाटप केला जाणार असून सर्व शेतकऱ्याच्या बँक खात्यात ही रक्कम आता वर्ग करण्यात येणार आहे। त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांना कसलीही काळजी व चिंता करण्याची गरज या ठिकाणी भासणार नाही। पुढे देखील सांगितले की आता पीक विमा काहींना 18,000 रुपये, काहींना 15,000 रुपये, काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 22,000 रुपये सोडण्यात येणार आहे।
त्यामुळे शेतकऱ्याची चिंता आता दूर झालेली आहे असं देखील म्हटलेलं आहे। आता काही हरकत नाही, या ठिकाणी बघू देखील शकता आलेल्या माहितीनुसार पूर्ण GR आलेला असून काही शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये हेक्टरी 22,000 रुपये, काहींना आता 10,000 रुपये मिळेल। यामध्ये नेमके कोणते जिल्हे आहेत, चला तर आता तुम्हाला जिल्ह्याची यादी दाखवतो। इकडे बघा, आता तुम्ही इकडे देखील पाहू देखील शकता। आता सगळ्यात पहिला जिल्हा जाहीर करणारा तो म्हणजे परभणी। परभणी जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये आता रक्कम या ठिकाणी वाटप केली जाणार असून शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये आता हे पैसे येणार आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना पैसे वाटपाचा या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला असून GR मध्ये परभणी जिल्ह्याचा देखील या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी काळजी करू नका। 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये परभणी जिल्ह्याचं नाव देखील या ठिकाणी घेतलेलं आहे। जर तुम्ही परभणी जिल्ह्यात राहत असाल तर आता तुमची बँक खात्यामध्ये पूर्णपणे पैसे जमा होऊन जातील। आता तुम्हाला कसलीही चिंता व काळजी करण्याची गरज पडणार नाही। चला तर आता पुढचे कोणते जिल्हे आहेत ते देखील पाहून घेऊया। आता बघा, सगळ्यात इकडे सर्वांनी लक्ष देऊन बघा। आता आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा जिल्हा जाहीर झाला। या ठिकाणी बघा, दुसरा टप्पा देखील पूर्णपणे परभणी जिल्ह्यात वाटप होणार आहे। मात्र सरकारने सांगितले जर तुम्ही 2 कामे पूर्ण केली तरच तुम्हाला ही पैसे तुम्हाला पीक विम्याचे पैसे सरकारचे तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। आता बघा, अन्यथा पीक विम्यापासून तुम्ही वंचित राहायला देखील राहू शकता। जर तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं नाव तुमच्या जर पीक विम्याच्या यादीत आलं असेल तर तुम्ही हे जर काम नाही केलं तर तुमचं यादीत नाव असून देखील तुमचं यादीतील नाव कट होऊ शकतं। त्यामुळे जर तुम्हाला पीक विमा 100% पाहिजेच असेल तर आता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पीक विमा मिळवण्यासाठी कोणती 2 कामे करावी लागतील ती पण सांगतो, कारण ही जर तुम्ही कामे केली तर सर्वात आधी पीक विम्याचे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होतील। मात्र तुम्हाला पीक विमा 100% मिळून जाईल। त्यामुळे तुम्हाला कसलीही काळजी करण्याची गरज नाही, चिंता करायची गरज नाही। आता फक्त राहिला 3 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। पैसे आता वाटप होणार आहेत। आता बघा, कोणते जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्याची यादी देखील बघूया। इकडे स्पष्टपणे यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे असून शेतकरी मित्रांनो आता पुढीलची देखील दिलेली सरकारच्या माध्यमातून जाहीर केली आहेत। तर या ठिकाणी बघू देखील शकता, पीक विमा शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये वाटपासाठी सरकारने जाहीर घेतलेला आहे। आता पीक विमा मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना देखील चांगला दिलासा मिळतोय। जर आता तुमच्याकडे सोयाबीन असेल, कापूस असेल, इतर जसे की बरेच पिके असतील तर आता काळजी करायची गरज नाही। पीक विमा 2023 ला मंजूर झाला किंवा 2024 ला मंजूर झाला किंवा 2025 राज्य सरकारकडून आता 3 वर्षाचे पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आले। आता तो पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये लवकरच जमा केला जाणार आहे। त्यातले पाहायला गेलं तर PM नंतर MBYच्या पोर्टलवर ते जर दाखवत असेल किंवा अगोदर 1-2 दिवसाखाली तुम्हाला MBYच्या पोर्टलवर दाखवत नसेल परंतु ती रक्कम आता पोर्टलला दाखवत असेल तर आता तोच पीक विमा आता वितरित केला जाणार आहे अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आलेली आहे। आता त्याची PMBYच्या पोर्टलवर दाखवत नाही, त्यांची रक्कम दाखवत नसेल तर त्यांना काय वाटतं की पीक विमा मिळतो की नाही, परंतु हा पोर्टल जिल्ह्यानुसार अपडेट केलं जात आहे। त्यामुळे ही गोष्ट देखील तुम्हाला शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या। त्यानंतर पीक विमा देखील वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे। आता पीक विमा वितरित करण्यात आला असून आता पुढील 2 ते 3 टप्प्यामध्ये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा वाटप होणार आहे। यामध्ये जर विचार केला तर 16 जिल्हे पुढच्या टप्प्यामध्ये जाहीर केले आहेत। म्हणजे आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नसेल त्यांना या दुसऱ्या टप्प्यामध्ये पीक विमा मिळणार आहे। त्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तुम्हाला आता सर्वात आधी रक्कम या ठिकाणी मिळणार आहे। आता पुढचे कोणते 16 जिल्हे आहेत त्याची यादी देखील सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे जाहीर करण्यात आलेली आहे। तर चला तर जाणून घेऊया तुम्हाला पीक विमा वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत। आता कोणत्या जिल्ह्याचे नावे यादीमध्ये सरकारने समाविष्ट केले आहेत त्या यादी देखील दाखवतो। आता या यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुमचा तालुका असेल हेक्टरी तुम्हाला 22,000 पासून 50 ते 60,000 रुपये आणि कमीत कमी 10,000 पर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून आलेली आहे। आता बघा, पूर्ण रक्कम सरकारच्या माध्यमातून सोडण्यात आली आहे। त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांना काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाही। सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मोठा निर्णय जाहीर झाला आहे। तर चला आता पुढचे जिल्हे कोणते आहेत बघूयात। यामध्ये तुमचा जिल्हा एक लगेच तपासा। आता लक्ष द्या, फक्त 2 ते 2.5 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे। आता आपण याद्या बघतोय आलेल्या माहितीनुसार आता पीक विमा होणारा क्रमांकाचा जिल्हा देखील जाहीर करणार तर शेतकरी मित्राच्या बँक खात्यामध्ये टोटल रक्कम आता सोडण्यात येणार आहे। त्यामुळे कसलीही काळजी करण्याची गरज पडणार नाही। यामध्ये आता नुकसान देखील भरपाई पीक विम्याचा हप्ता कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होत आहे तर चला तुम्हाला यादी दाखवतो। आलेल्या माहितीनुसार पुढचा क्रमांकाचा जिल्हा जाहीर केला। यामध्ये जर विचार करायचा गेला तर जिल्हा आहे सातारा जिल्हा। सातारा जिल्ह्यात देखील शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये 12,000 पासून ते पाहायला गेलं तर 60,000 पर्यंत
शेतकऱ्याच्या खात्यामध्ये म्हणजे तुम्ही कोणत्या शेतामध्ये कोणते पीक लावता आणि पीक विमा भरताना कोणती माहिती देता याच्या आधारावर तुम्हाला पीक विम्याचे पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत। आता कमी जास्त प्रमाणात देखील शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात। काहींना 500 रुपये देखील येऊ शकतात, काहींना 10,000 रुपये देखील येऊ शकतात, काहींना पाहिलं गेलं तर 30,000 रुपये, 35,000 रुपये, 50,000 रुपये, 60,000 रुपये, 1 लाखापर्यंत पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो। आता हा पीक विमा तुम्हाला त्याआधी तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल तर तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट तुम्हाला 14,000 पासून 22,000 पर्यंतची जास्त रक्कम या ठिकाणी मिळणार आहे। आता या ठिकाणी तुम्हाला पीक विमा मिळाला असेल, कमी प्रमाणामध्ये पीक विमा असेल तर तुम्हाला 14 ते 18,000 रुपये मिळतील। आता याची यादी देखील तुम्हाला लगेच पीक विमा मिळाला नसेल तर आता या टप्प्यामध्ये डायरेक्ट तुम्हाला 22,000 रुपये हेक्टरी प्रमाणे रक्कम मिळून जाईल। त्यामुळे आता कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। आता कारण तसा मोठा निर्णय देखील आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर करण्यात आलाय। आता सरकारने मोठा सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा देखील देण्यात आलाय। तर चला तर आता पुढचे कोणते जिल्हे त्या ठिकाणी उर्वरित पीक विम्याची टोटल रक्कम आता या ठिकाणी सोडण्यात येणार आहे। सरकारने आता डीबीटी प्रक्रिया 16 जिल्ह्यामध्ये सुरू केलेली आहे। एकनाथ शिंदे यांनी तातडीचे आदेश देखील या ठिकाणी देण्यात आले आहेत। आता 16 जिल्ह्यामध्ये डायरेक्ट डीबीटीच्या प्रक्रिया सुरू झाली आहे। तर डीबीटी प्रक्रिया पूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू झाली असून डीबीटीच्या माध्यमातून आता एका क्लिकमध्ये सर्व शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे आता वाटप केले जाणार आहेत। आता चला तर आता पुढचे कोणते जिल्हे आहेत त्या ठिकाणी वाटप होणार पीक विम्याचे पुढच्या जिल्ह्याची यादी दाखवतो। आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। इकडे देखील बघू शकता आलेल्या माहितीनुसार पुढचा टप्पा सरकारने जाहीर केला आहे। ही देखील आनंदाची बातमी आहेच। आता त्यांनी पीक विम्याची रक्कम पूर्णपणे टप्प्यामध्ये म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये येणार आहे का असा देखील तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्याची देखील माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। यामध्ये पुढील जिल्हे सरकारच्या माध्यमातून आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आली आहे। आता त्यानंतरचा जिल्हा सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्याची प्रतीक्षा संपली असून सांगली जिल्ह्यात देखील आता पीक विम्याचा हप्ता वाटप करण्यात येणार आहे। डीबीटीच्या माध्यमातून आम्ही पैसे देणार असल्याचे सरकारने देखील सांगितलेले आहे। त्यामुळे आता सांगलीतील जिल्ह्यात पूर्ण डीबीटीची प्रक्रिया आता केली जाणार असून थेट रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे सोडण्यात येणार आहे। त्यामुळे कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही। तुम्ही काळजी करू नका, चिंता करू नका। आता तुमच्यासाठी सरकारने मोठा देखील निर्णय देखील घेण्यात आलेला आहे। आता तुमच्यासाठी गुड न्यूज या ठिकाणी समोर आलेली आहे। आता बघा तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती देखील या ठिकाणी म्हटलं आहे की काही जे सरकारने प्रॉब्लेम आहेत जे म्हणजे पीक विमा करताना चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरला होता त्यांचा देखील विचार केला जाईल असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलंय। आणि तुमच्यासाठी देखील खुशखबर म्हटलं तरी आता काही हरकत नाही। आता चला तर आपण पीक विमा पुढील टप्प्यामध्ये अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होत आहे त्यांची नावे देखील बघून घेऊया। आता या बँके पाहायला गेलं तर या ठिकाणी जत तालुका आहे, जत तालुक्यातील काही तालुके देखील आहेत। आता तुमचा तालुका या यादीमध्ये आहे का नाही सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। जत तालुक्यातील शेतकरी देखील शेतकऱ्याच्या बँकेमध्ये नुकसान भरपाई या ठिकाणी पीक विम्याचा टप्पा सोडण्यात येणार आहे। डायरेक्ट रक्कम आता या ठिकाणी जमा करण्यात येणार असून शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट पैसे वाटप करण्यात येणार आहे। आता जत तालुक्यातील काहींना 13,000 रुपये मिळतील तर तुम्हाला यामध्ये कसलाही म्हणजे 0 रुपये पीक विमा मिळाला असेल म्हणजे तुम्हाला आतापर्यंत पीक विमा मिळाला नसेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट आता 22,000 रुपये या ठिकाणी 16,000 रुपये हे पूर्णपणे वाटप केले जाणार आहेत। एवढंच नाही तर तुम्हाला याआधी पीक विमा मिळाला असेल तर तुम्हाला 13,000 रुपये मिळतील। याआधी पीक विमा कमी मिळाला असेल तर तुम्हाला 18,000 रुपये मिळतील। अशा प्रकारची रक्कम आता जत तालुक्यातील देखील शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये सोडण्यात येणार आहे। तसंच पहिला मोठा निर्णय आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलाय। शेतकऱ्यांना दिलासा देखील देण्यात आलाय। चला तर आता पुढच्या जिल्ह्याची यादी या तालुक्याची यादी तुम्हाला दाखवतो। इकडे बघा पीक विम्याची पूर्णपणे रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये सोडण्यात येणार आहे। ही देखील आनंद आणि दिलासा देणारी ही बातमी आहे असं देखील म्हटलं तरी काही हरकत नाही। आता इकडे बघू देखील शकता स्पष्टपणे माहितीनुसार आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला काळजी करायची गरज नाही। हेक्टरी 22,000 रुपये आता पाहिले गेले तर सोडले जाणार आहेत अशी माहिती देखील आता सरकारकडून आलेली आहे। यामध्ये सविस्तर जिल्हे पण सरकारने सांगितलेत। आता पीक विम्याचा दुसरा टप्पा पूर्णपणे आता सोडण्यात येत आहे। इकडे बघा पीक विमा वितरित करण्यात आलेला असून पुढील 2 ते 3 टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये ही रक्कम वितरित केली जाणार आहे। ज्या शेतकरी इल्स बेस 0 दाखवत असेल म्हणजे ज्याचं क्लेम अकाउंट 0 दाखवत असेल तर अशा शेतकऱ्यांना पीक विमा कधी मिळणार अशी देखील महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून राहिलेल्या व्हिडिओमध्ये लगेच तुम्हाला मी सांगणार आहे। त्या अगोदर ही महत्त्वपूर्ण माहिती बघा। आता सर्वात जास्त म्हणजे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश अशा 2 राज्यांमध्ये सर्वाधिक पीक विमा वितरित केला जात असतो हे सर्वांना माहीत आहे। जो पीक विमा वितरित आहे तो 2023 पासून 2024 ते 25
या ठिकाणी बघायला मिळत आहे। त्यामुळे आता काळजी करायची गरज नाही, मोठी रक्कम पीक विम्याची सोडण्यात येणार आहे। तर यामध्ये आता पुढील क्रमांकाचे जिल्हे पुढचे असून तालुके देखील कोणते आहेत त्या ठिकाणी पीक विमा जमा करण्यात येणार आहे त्याची नावे आता पूर्णपणे आपण बघून यात। आता फक्त राहिलेले व्हिडिओ लक्ष देऊन बघा, या ठिकाणी पुढच्या यादी देखील आलेला असून शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू देखील शकता। आजपासून शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये ही थेट रक्कम जमा होणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांना ही दिलासी देणारी एक बातमी त्यानंतर पुढे सांगितले। आता बघा पीक विम्याच्या संदर्भात नवीन महत्त्वपूर्ण अपडेट्स या ठिकाणी आता बघतच आहोत। आतापर्यंत 2 पीक विमा पहिल्या या ठिकाणी वितरित देखील करण्यात आलाय, परंतु यामध्ये अजून 2 टप्पे वितरित करण्याचे बाकी आहेत। हे 2 टप्पे आता शेतकऱ्यांना मिळणार आहेत। यामध्ये आता दुसरा टप्पा जाहीर झालेला असून त्यानंतर तिसरा टप्पा देखील जाहीर होऊन पूर्णपणे वाटप होणार आहे। यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची कोणतीही चिंता करण्याची गरज पडणार नाही। यामध्ये पाहायला गेलं तर स्टेप 0 दाखवत असेल किंवा एल्ड बेस 0 दाखवत असेल तर अशा शेतकऱ्यांना पीक विमा वितरित केला जाणार आहे। तसेच आता लक्ष द्या, दुसरा टप्पा देखील या ठिकाणी पुढील जिल्ह्यामध्ये पूर्णपणे वाटप होणार आहे। चला तर जाणून घेऊया पुढचे कोणते जिल्हे आहेत। त्या ठिकाणी पाहायला गेलं तर डायरेक्ट 10,000 रुपयापासून 22,000 पर्यंत हे पाहायला गेलं तर तुम्हाला रक्कम सोडण्यात येणार आहे। त्याची नावे तुम्हाला लगेच या ठिकाणी पुढील बघू शकता। आता पाहायला गेलं तर आता पुढचा जिल्हा क्रमांकाचा जिल्हा तो म्हणजे जालना। जालना जिल्ह्यामध्ये देखील पूर्णपणे रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये सोडण्यात येणार आहे। टोटल रक्कम सरकारच्या माध्यमातून सोडली जाणार आहे अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून आलेली आहे। आता जिल्ह्यातील काळजी करायची नाही, कसली चिंता करायची नाही। या पाहायला गेलं तर या ठिकाणी 10,000 पासून डायरेक्ट तुम्हाला 14,000, 18,000 ते 22,000 या ठिकाणी पीक विमा सोडण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विमा वाटप केलं जाईल त्या जिल्ह्याच्या आधी लवकरच येणार आहेत। याबाबतचा व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ता सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉनला देखील बेल आयकॉन दाबून ठेवा। धन्यवाद शेतकरी मित्रांनो, जय जवान जय किसान।